अमरावती पोलीस आयुक्तालय हद्दीतील गाडगेनगर पोलीस स्टेशन परिसरात मागील 1 महिन्यापासून गुन्हेगारी घटनांची मालिका सुरूच आहे। अक्षरशः 1 महिन्यापासून गुन्हेगारीचा स्फोट झाल्याचे चित्र आहे। 5 किलो एमडी ड्रग्ज जप्तीची कार्यवाही, सराफा व्यावसायिकाकडून तब्बल 800 ग्राम सोन्याची लूट आणि 5 न्यायाधीशांच्या घरासह 9 ठिकाणी घरफोड्या, या सर्व मोठ्या घटना एकाच परिसरात घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर गाडगेनगर पोलीस ठाण्यात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे। याच दरम्यान पोलीस आयुक्तांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील तरतुदीनुसार प्रशासकीय कारणास्तव काही अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या बदल्या केल्या आहेत। पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांची गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर सध्याचे पोलीस निरीक्षक अतुल वर यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे। पोलीस उपनिरीक्षक निलेश करे यांची विशेष शाखेतून कल्याण शाखेत बदली करण्यात आली आहे, तर उपनिरीक्षक सागर ठाकरे यांची नियंत्रण कक्षातून गाडगेनगर येथे नियुक्ती करण्यात आली आहे, तर गणेश राऊत यांची नांदगावपेठ पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे। या बदल्यांमुळे गाडगेनगर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसणार का? नव्या अधिकाऱ्यांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश येणार का? याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे।